ऑगस्टमध्ये निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे आणि शेवटची एक आशा आमची सर्वोच्च न्यायालयाच आहे जिथे ह्या चोरीच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा होईल. कारण आज जे आमचं चिन्ह चोरले गेले, मी नेहमी सांगतो की कदाचित किंवा आहे निवडणूक आयोगाला निवडणुकीचं चिन्ह देण्याचा अधिकार आहे, मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही. तो निवडणुकी आयोगाचा अधिकार नक्कीच नाहीये. कोणाचं नाव उचलून दुसऱ्याला द्यायचं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाहीच आहे, असूच शकत नाही आणि तो आम्ही मान्य करत नाही. हा निवडणूक आयोगाचा अधिकारच नाही की नाव एखाद्या पक्षाचं नाव उचलून दुसऱ्या कोणत्याही येरागाबाळाला द्यायचं. हे निवडणूक आयुक्ताचं कार्यक्षेत्र किंवा त्याचं क्षेत्रच नाहीये. ते निवडणूक निशाणी ठीक आहे, त्याच्याबद्दलही केस सुरू आहे, पण नाव तर आम्ही त्यांचा अधिकार मानतच नाही, मानू शकत नाही, मानतच नाही. मगाशी तुम्ही आलात तेव्हा मी अनौपचारिक सगळं बोललेलो आहे, त्याच्यामुळे वेगळं काय असेल तर बोला. क्यों नहीं, लोकसभा चुनाव के बाद इंडिया आघाड़ी की मीटिंग नहीं हुई है. मैं तो चाहता हूं कि जल्द से जल्द वो हो जाए और बिहार के चुनाव आ रहे हैं, बाकी भी अन्य राज्यों में चुनाव आ जाएंगे. हमारे यहाँ भी जो म्युनिसिपैलिटीज है, जिला परिषद है, उनके भी चुनाव आ जाएंगे, तो मीटिंग तो होनी चाहिए. सर तुम्ही एकत्र येणार मनसे आणि ठाकरे एक मनसे आणि अरे झालं रे तो विषय. हाँ मिलकर लड़ेंगे कि अलग अलग लड़ेंगे? ये मुझे पता था. हमारे नहीं, कौन सा भी चुनाव हो वो बैलेट पेपर पे ही होना चाहिए, बैलेट पेपर पे ही होना चाहिए. अगर मैं गलती नहीं कर रहा हूं, यूएस प्रेसिडेंट पण बैलेट पेपर में होता ना, यूके की इलेक्शन भी बैलेट पेपर से होती है, तो हमारे यहाँ क्यों नहीं? साहेब काल बाळा नांदगावकर बोलले की या आधीही निवडणुका आम्ही एकट्याने लढल्या, भविष्यात जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एकदा एकट्याने लढू. मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाने एक आदेश दिलेला आहे की या विषयावरती कोणत्याही प्रवक्त्यांनी बोलू नये. उद्धवजी पण प्रश्न असा आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आपण फार सकारात्मक दिसत आहात. अरे पण आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर तर होऊ द्या. ठीक आहे, चला धन्यवाद.